सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारोच्या संख्येमध्ये विद्यार्थी जमा झालेले आहेत. तर चला आपण बघूया काय आहेत त्यांच्या मागण्या. आंदोलनासाठी आपल्याकडे एक वकील आलेले आहेत, ते मुलांच्या या आंदोलनाला सपोर्ट करतायत. चला तर त्यांच्याकडून जाणून. मी या आंदोलनाला हे शांततामय आंदोलन आहे आणि संविधानिक पद्धतीने चालणारं हे आंदोलन आहे आणि म्हणूनच मी ही संविधानाची प्रत हातात घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे. मी एक स्वतः पेशाने वकील आहे. इथं मी वकील म्हणून नाही आलेलो आहे, मी एक युवा म्हणून आलेला आहे. युवाला बरेच जण काय म्हणतात की वय ह्या वयातला युवा असतो, जोपर्यंत तुमचा विचार तरुण असतो तोपर्यंत तो तरुण असतो. तसंच मी या तरुण म्हणून एक या प्रोटेस्टला मी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे आणि संविधानाचं पुस्तक याच्यासाठी आणलेलं आहे की सत्ताधाऱ्यांना मी हे सांगतोय की हे युवकांचा आवाज आहे, हा युवकांचा आवाज आणि हा मॅसेज आहे सत्ताधाऱ्यांसाठी. त्यांनी हा मॅसेज क्लिअर ऐकावा आणि याच्यावरती उपाययोजना कराव्या, अन्यथा हेच युवक, हेच कॉक्रोचेस येणाऱ्या पिढीमध्ये तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. कारण का, संविधानाने दिलेल्या आर्टिकल 19 प्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला भारतीय राज्यघटनेने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे. परंतु आपण बघतोय की वेळोवेळी त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गळचेपी येताना दिसत आहे. मग सोशल मीडिया अकाउंट हॅक करणं असेल, सस्पेंड करणं असेल, किंवा मग एखादा जर बोलायला लागला सरकारच्या विरोधात त्याचं कुठंतरी पाकिस्तानची संपर्क आहे, कुठल्या तरी आतंकवाद्याची संपर्क आहे, अशा प्रकारचं करून तो आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत. तर सत्ताधाऱ्यांना आणि ह्या सरकारला मला सांगायचं आहे की संविधानावरचा तुम्ही पूजा करू नका, तुम्ही हे डोक्यात घुसवा. पूजा तर केलीच पाहिजे, परंतु तुम्ही पहिलं डोक्यात घुसवा की संविधानाने आम्हाला अधिकार काय दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे सरकार चालतं आहे का. धर्मेंद्र प्रधानचा तुम्ही राजीनामा आत्तापर्यंत तुम्ही घेतलेला नाही, तुम्ही कशाची वाट बघताय. एवढं युवक दिल्लीमध्ये आंदोलन झालं, इतर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन युवकांचे झाले आणि तुम्ही कुठपर्यंत वाट बघणार आहेत. एवढ्या युवकांच्या आत्महत्या झाल्या, ही आत्महत्या म्हणता येणार नाही तर सरकारने केलेल्या ह्या हत्या आहेत ज्या युवकांच्या ह्या पेपर लीकच्या माध्यमातून झाल्या. मग तुम्ही कुठपर्यंत या युवकांचा आवाजाला तुम्ही गृहीत धरून चालणार आहात. फक्त तुम्हाला या युवकांचे वोट पाहिजेत का, वोट पुरतं याचा उपयोग करायचा आहे का. बेरोजगारीवरती बोलायचं नाही, शिक्षणावरती बोलायचं नाही, किंवा मग एखादा व्यक्ती आता अभिजित दिपके साहेबांनी एक आवाज उठवला, तरुणांचा आवाज बनून जर आले तर त्यांचा कुठेतरी संबंध जोडला जातो की हे तिकडच्या म्हणजे अतिरेक संबंध आहे किंवा पाकिस्तानशी संबंध आहे. अहो कुठपर्यंत तुम्ही चालणार हे लोकांना कळतं आहे. आता तुम्ही ज्या पत्रकार असेल, आता तुमच्यासारखा चांगला एखादी मीडियातला पत्रकार जर आला पुढं आणि तो जर सरकारच्या विरोधात आवाज उठवायला लागला तर त्याचं चॅनल बंद करतात, त्यांचा आवाज दाबतात, त्यांच्यावरती कुठेतरी एखादी कारवाई करतात आणि हा आवाज दाबतात. तर हा दाबून चालणार नाही. हा युवकांचा आवाज सरकारने वेळीच जाणला नाही, त्याच्यावरती उपाययोजना केल्या नाहीत तर हे युवक, हे कॉक्रोचेस क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. हे आपलं आंदोलन केव्हापर्यंत सुरू राहील, म्हणजे पूर्ण राजीनामा होईपर्यंत आपलं हे आंदोलन कंटिन्यू करत राहणार. हा आंदोलन जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही